बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला असून दुबार पेरणीचं संकट गडद झालंय। जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र निकृष्ट बियाण्यांमुळे सुमारे 700 ते 800 हेक्टर क्षेत्र प्रभावित झालं असून कृषी विभागाकडे शेकडो तक्रारी दाखल झाल्या आहेत। या प्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाईची तयारी कृषी विभागानं सुरू केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 7,50,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र निकृष्ट बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलं आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 700 ते 800 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाल्याची नोंद असून शेगाव आणि खामगाव तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। रवी सीड्स, बूस्टर, इनोवेज, अंकुर, दप्तरी आणि महाबीज या कंपन्यांच्या बियाण्यांबाबत कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या गठीत करण्यात आल्या। संशयित बियाण्यांचे नमुने संकलित करून तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली। सर्वच तालुक्यांमधून कमी जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये थोडं शेगाव आणि खामगावमध्ये थोडं जास्त प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत बियाण्याच्या उगवण्यासंदर्भामध्ये। याची तपासणी करण्याकरता आणि त्याची पडताळणी करण्याकरता जे काही उपविभागीय कृषी अधिकारी आहेत आमचे तीनही, त्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्या समितीमार्फत जे आहे जिथे जिथं तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीची पाहणी करणं सुरू आहे आणि त्याच्यावरून जो आहे तो अंतिम अहवाल बनवणं सुरू आहे आणि एकदा अहवाल बनल्यानंतर जे आहे पुढील निर्णय आणि कार्यवाही जी आहे त्याप्रमाणे होईल। आतापर्यंत किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती हेक्टरवरती पेरणी सुरू होईल? आतापर्यंत जवळपास 700 पर्यंत तक्रारी जे आहेत ह्या प्राप्त झालेल्या आहेत आणि निश्चित जे याच्यामध्ये हेक्टरचा एक आपल्याला एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, परंतु साधारणतः प्रत्येक शेतकरी साधारणतः 2-2.5 एकर जरी म्हटलं आपण तर एक 700 ते 800 हेक्टर पर्यंत जे आहे या तक्रारी आपल्याकडे जे आहेत तेवढ्या क्षेत्रावर झालेल्या दिसून येतात।